अहो मिरचीचा ठेचा खूप खाल्लात, चला मग आज बनवूया चमचमीत चटकदार दोडक्याचा गावरान पद्धतीने ठेचा, जो तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा खिचडीसोबत सुद्धा खाऊ शकतात। याची चव तर इतकी भन्नाट आहे मंडळी की तुम्ही एकदा बनवला तर सारखा सारखा बनवाल। चला सुरुवात करूया दोडक्याचा ठेचा बनवायला। नमस्कार मंडळी, मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुमचं आपल्या माऊलीज किचनमध्ये मनापासून स्वागत करते। इथे मी एक मोठा मस्त हिरवागार आणि कोवळा दोडका घेतला आहे। दोडका ठेचण्याआधीच तो आपण स्वच्छ धुवून घ्यायचा। तर इथे दोडका धुवून घेतला आहे। आता याच्यावरची साल किंवा ज्याला आपण शिरा बोलतो ते काढून घेऊ। ठेचा बनवताना शक्यतो वरचा भाग हलकासा काढला जातो। तुम्हाला माहीत सुद्धा असेल, या सालीपासून किंवा या शिरापासून चटणी सुद्धा बनली जाते। तर इथे सर्व शिरा काढून झाले आहेत। ठेचण्यासाठी याचे तुकडे करून घेऊ। असे छोटे तुकडे केले की ठेचायला कसा सोपा जातो। चला मग घेऊया ठेचून। दोडका ठेचताना थोडा जाड बारीक ठेचायचा, अगदीच त्याचा पूर्ण गाळ नाही करायचा। आम्हाला काही ठेचण्यासाठी किंवा काही वाटण करण्यासाठी आम्ही असा पाटा वरवंटाचा वापर करतो। पाटा वरवंटा यावर केलेलं वाटण किंवा पोळीसाठी बारीक केलेलं पुरण याची चव इतर कशामधूनच मिळत नाही। शक्यतो आम्ही वाटण्यासाठी याचाच वापर करतो। तुमच्याकडे जर पाटा वरवंटा नसेल आणि खलबत्ता असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा असं जाड बारीक ठेचून घेऊ शकतात। तर इथे पाहू शकतात, मस्त असा जाड बारीक ठेचून घेतला आहे दोडका। आमच्याकडे याला आबडधोबड ठेच असा शब्द म्हटला जातो, बऱ्याच लोकांनी ऐकला सुद्धा असेल। तर हा ठेचलेला दोडका एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता याच पाट्यावर आपण वाटणसुद्धा तयार करून घेणार आहे। तर वाटण्यासाठी इथे घेत आहे एक हिरवी मिरची, 10 ते 12 पाकळ्या लसूण आणि 1 चमचा जिरे। ठेचा बनवण्यासाठी शक्यतो लसणाचा वापर थोडा जास्त करा, कारण त्यामुळे त्याला चव खूप छान लागते। आता हे सर्व आपण छान वाटून घेऊ। तर इथे वाटणसुद्धा मस्त बारीक असं वाटून झालं आहे, तर आपण ते सुद्धा काढून घेऊ। आता याच पाट्यावर आपण पुन्हा 2 कांदे कापून घेऊ। तर कांदे इथे आपण बारीक चिरून घेणार आहोत। इथे पाट्याचा वापर बघा, मस्त वाटायला तर होतो, पण काही चिरायचं असेल, काही कापून घ्यायचं असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो। बघतात की कांदासुद्धा छान बारीक कापून घेतला आहे। चला मग घेऊया ठेचा बनवायला। इथे पॅन गरम झाला आहे, यामध्ये आपण तेल घालून घेऊ। साधारण 1.5 पळी इतकं तेल घातलं आहे। यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालून घेऊ आणि छान भाजून घेऊया। हा ठेचा बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही, झटपट आणि घरी असलेल्या साहित्यामध्येच तयार होतो। तर इथे कांदा गुलाबी रंगाचा झाला की यामध्ये बारीक केलेलं लसूण, मिरची आणि जिरं याचं वाटण घालून घेऊ। वाटण घालून आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर वाटण छान भाजलं आहे। यामध्ये घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती साठवणीतील मसाला, इथे मी घाटी मसाल्याचा वापर केला आहे। सोबतच चवीनुसार मीठ घालून सर्व छान परतून घेऊया। तेलामध्ये मसाला परतून घेतला की यामध्ये ठेचून घेतलेला दोडका घालूया। तर मंद आचेवर सर्व 1 ते 2 मिनिटं छान परतून घेऊ। तुम्ही कधी असा ठेचा बनवला नसेल तर नक्की करून पहा, अगदी बनवायला सोपा आणि खूप चविष्ट लागतो। दोडक्याचे बरेच प्रकार बनवतात, जसे की आज आपण ठेचा बनवला आहे, किंवा दोडक्याची चटणी बनवतात, भाजी बनवतात आणि डाळ घालून सुद्धा दोडक्याचा रस्सा बनवतात, जो खूप छान लागतो आंबट तिखट। तर इथे 2 मिनिटं मस्त मसाल्यामध्ये आपण दोडका परतून घेतला आहे। आता यामध्ये घालूया शेंगदाण्याचं कूट। तर इथे मी 2 लहान चमचे कूट घालत आहे। शेंगदाण्याच्या कूटामुळे ठेचा मस्त दाणेदार लागतो। तर इथे सर्व एकजीव करून झालं की गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आणि यावर झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची। 12 मिनिटं झाली आहे। पाहू शकता दोडक्याचा ठेचा कसला जबरदस्त दिसत आहे। तर मंडळी, अगदी झटपट हा ठेचा तयार होतो आणि नुसता वाफेवर शिजवल्यामुळे अजून छान चव येते। तर मस्त गरमागरम ठेचा सोबत भाकरी आणि कांदा असेल तर खाण्याची मजाही दुपटीने वाढते। तर आजची चमचमीत रेसिपी दोडक्याचा ठेचा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सुद्धा करून पहा। लवकरच पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा। माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।